ॲलर्जी म्हणजे काय? ॲलर्जी म्हणजे आपल्या शरीराची विशिष्ट पदार्थ किंवा वस्तूंना दिलेली एक प्रकारची प्रतिक्रिया. जेव्हा आपले शरीर एखाद्या सामान्यपणे हानिकारक नसलेल्या गोष्टीच्या संपर्कात येते तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्यून सिस्टम त्याला धोका मानते आणि त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देते. या प्रतिक्रियेलाच ॲलर्जी म्हणतात. ॲलर्जी कशामुळे होते? ॲलर्जी अनेक गोष्टींमुळे होऊ शकते. त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. धूळ, घरातील धूळ, माती आणि त्यातील सूक्ष्मजंतू म्हणजेच डस्ट माइट्स हे ॲलर्जीचे एक कॉमन कारण आहे. पाळीव प्राणी, कुत्रे, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांचे केस आणि त्यांची लाळ ॲलर्जी निर्माण करू शकते. बुरशी, दमट ठिकाणी वाढणारी बुरशी ॲलर्जीला कारणीभूत ठरू शकते. परागकण म्हणजेच पॉलन्स, झाडे, गवत आणि फुलांचे परागकण हवेत पसरतात आणि ॲलर्जी निर्माण करू शकतात. खाद्यपदार्थ, काही लोकांना विशिष्ट खाद्यपदार्थांची ॲलर्जी असते जसे की दूध, अंडी, शेंगदाणे, गहू, सोयाबीन आणि सीफूड. औषधे, काही औषधांची ॲलर्जी देखील होऊ शकते. कीटक, मधमाशा किंवा इतर कीटकांनी चावल्यास ॲलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते. रासायनिक पदार्थ, काही रासायनिक पदार्थ, साबण किंवा परफ्यूमच्या वासामुळे ॲलर्जी होऊ शकते. ॲलर्जीची लक्षणे काय आहेत? ॲलर्जीची लक्षणे व्यक्तीनुसार आणि ॲलर्जीच्या प्रकारानुसार बदलू शकतात. काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, नाकात खाज येणे. डोळे, डोळ्यात खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे. त्वचा, त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचा लाल होणे, सूज येणे. श्वास, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे. पोट, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब. ॲलर्जीवर उपचार काय आहेत? ॲलर्जीवर पूर्णपणे उपचार करणे शक्य नसले तरी लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते. उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ टाळणे, ज्या गोष्टीमुळे ॲलर्जी होते त्यापासून दूर राहणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. औषधे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीहिस्टॅमिन्स, कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि डिकंजस्टंट्स यांसारखी औषधे घेतली जातात. इम्युनोथेरपी, काही प्रकारच्या ॲलर्जीमध्ये डॉक्टर्स ॲलर्जी इम्युनोथेरपी देण्याचा सल्ला देऊ शकतात. यात ॲलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थांची कमी प्रमाणात मात्रा देऊन शरीराला त्याची सवय लावली जाते. ॲलर्जीबद्दल अधिक माहिती आणि योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.